पर्वत सी इस हिमालय से कोई तो गंगा निकलनी चाहिए। हर चौराहे पे, हर गांव, हर शहर, हर जगह लाश हाथ फैलाते हुए चलनी चाहिए। तेरे सीने में नहीं तो मेरे सीने में सही, मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, आग कहीं भी हो मगर आग लगनी चाहिए। सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, हमारी कोशिश है कि ये सीरत बदलनी चाहिए, ये सूरत बदलनी चाहिए। ही सूरत बदलण्यासाठी, हा समाजाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आज आम्ही हा सगळा अट्टाहास केलाय, हा सगळा कार्यक्रम घडवून आणलाय। त्या आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती मनीषजी पाटील यांना मी अगदी अंतःकरणापासून शुभेच्छा देतो। आमदार साहेबांचा वाढदिवस आहेच, तो त्याच ताकदीने होईल, त्यांनाही शुभेच्छा। मात्र आपला वाढदिवस साजरा करताना समाजातील रत्नांचा सत्कार व्हावा असं वाटलं हे खूप मोठं आहे। आणि आजकालच्या जमान्यामध्ये या अशा गोष्टी काही आपल्याला घडताना दिसत नाही। म्हणजे वाढदिवस असला की पार्टी, धिंगाणा आणि एवढी काही बॅनरबाजी असते की आपण किती मोठे आहोत हे दाखवण्याचा एक वेगळाच अट्टहास असतो। तो सगळा टाळून, तो भक्कमपणा बाजूला ठेवून आज मनीषजी पाटील यांनी हा कार्यक्रम घडवून आणलाय। आणि खास करून चांगल्या लोकांचा, समाजातील चांगल्या घटकांचा आपण सत्कार केला, त्याबद्दलही आपलं अभिनंदन। आणि दुसरं अभिनंदन याच्यासाठी की मी खास करून यादी बघितली, सगळे सत्कारमूर्ती बघितले, त्याच्यामध्ये एकही राजकारणी नव्हता। आणि म्हणून तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद की आम्ही चांगला राजकारणी हा शोधून सापडणं कठीण आहे। आणि जी खरी माणसं आहे, समाजात चांगलं काम करतात, त्यांना मात्र कोणीही पुरस्कार देत नाही। कारण आमच्या पुरस्कारांचे रेट लागलेले आहेत, पैसे द्या आणि पुरस्कार घ्या। म्हणजे आता जे पुरस्कार मिळत आहेत ते पुरस्कार सोहळे होत आहेत, ते जर बघितले तर त्यांच्याकडे बघितल्यानंतर याला पुरस्कार का दिला हा मोठा प्रश्न पडतोय। नंतर कळतं का त्या पुरस्काराची एक प्राइस होती। आपल्या पुढे म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व बसले, म्हणजे आतापर्यंत प्रकाश पाटील साहेबांनी ठरवलं असतं तर किमान 1000 पुरस्कार मिळाले असते। मात्र आलेल्या प्रत्येकाला ते सांगताय की पुरस्कार चांगल्या माणसांचा करा आणि पैसे घेऊन जर पुरस्कार देणार असाल तर अशा पुरस्काराची मला गरज नाहीये। जे पाटील साहेब, तुमचं आमच्या पत्रकारांच्या अधिवेशनामध्ये झालेलं भाषण आम्ही ऐकलं। शहापूरला जेव्हा पत्रकारांचं अधिवेशन होतं आणि तिथे जेव्हा पत्रकार जी सगळी मंडळी बसली होती त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेचे नेते आदरणीय प्रकाश पाटील साहेब आले होते, त्यांच्या त्या भाषणामध्ये मला सगळ्यात चांगलं काही आवडलं असेल तर त्यांनी हे सांगितलं की आतापर्यंत मला पुरस्कार द्यायला अनेक लोक आली, मी त्यांना हात जोडून सांगितलं की पैसे देऊन तर नकोच, पण तसाही मला पुरस्कार नको। समाजामध्ये अनेक मंडळी आहेत, अनेक अशी रक्त आहेत की त्यांच्याकडे ढुंकूनही बघितलं जात नाही, त्यांची दखल घेतली जात नाही, त्यांना कोणीही विचारत नाही। मात्र ते अविरतपणे आपलं काम करत असतात आणि अशा लोकांना शोधून कुठलीही अपेक्षा न ठेवता या सगळ्या समाजाचा सत्कार केला, त्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। कारण सगळी माणसं समाजाची संपत्ती आहे, ही आम्ही जपली पाहिजे, ती जोपासली पाहिजे, ती टिकवली पाहिजे। आणि सध्याच्या जगामध्ये अत्यंत वाईट अवस्था आहे, म्हणजे तुम्ही राजकारणात नाही पण राजकारणामध्ये आता राहावं की राहू नये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। म्हणजे ज्याला चाटुगिरी करता येते, ज्याला हुंदरेगिरी जमते, ज्याला सगळं काही पोहोचवता येतं, ती लोक कुठल्या कुठे पोहोचतात। आणि जो खरा राजकारणी आहे, सच्चा समाजसेवक आहे, जो खरी पक्षाची सेवा करतो, तो मात्र शेवटच्या रांगेमध्ये असतो। अशा परिस्थितीत खरं तर स्वराज्य प्रतिष्ठानच्या नावाखाली तुम्ही हा सोहळा करताय, पण खरा तर कार्यक्रम हा शिवसेनेचा आहे आणि शिवसेनेच्या कार्यक्रमामधनं आपण एवढा चांगला संदेश देत आहे की चांगल्या लोकांचा सत्कार गुणगौरव झाला पाहिजे, ही लोक आपण सांभाळली
जपली पाहिजे, तरच काहीतरी निभाव लागेल, टिकेल. नाहीतर आत्ताचा समाज एवढा वाईट भटकेला आहे. अशा परिस्थितीत आपण आलोय, अशा वळणावर आलोय की विश्वास कोणावर ठेवायचा, ऐकायचं कोणाचं, बोलावं कोणाशी, मन कोणाशी मोकळं करावं, काहीही आता राहिलेलं नाही. सर्व काही तालतंत्र बिघडले. म्हणजे आज ह्या पक्षात जो माणूस होता तो उद्या कोणत्या पक्षात असेल काहीही गॅरंटी नाही. म्हणजे आज इकडे निष्ठावंत होता तो इकडला निसटला, तो तिकडे निष्ठावंत झाला. अगदी 10 पक्षात ज्या पक्षामध्ये गेला त्या पक्षामध्ये तो निष्ठावंत असतो. हा एक मोठा जोक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेतील पोटफुगा जातीने झटतो, व्यवस्थित कार्यक्रमाचं आयोजन करतोय आणि आमदार साहेब त्यांचे सगळे कार्यक्रम सोडून आज शिवसेनेचे नेते प्रकाश पटेल यांना घेऊन या कार्यक्रमाला प्राधान्य देत आहेत. आणि एवढ्या मोठ्या संख्येने इथे विद्यार्थी उपस्थित आहेत. हे सगळं विद्यार्थ्यांना सगळं कळतंय, तुम्ही ऐकताय का काय बोलतो? विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळं ऐकताय? खूप चांगला आदर्श इथे घालून दिला जातोय. म्हणजे जबरदस्ती म्हणून तुम्हाला बसवलेलं नाहीये. उद्याचे पुरस्कार विजेते तुम्ही आहात. या लोकांनी जे करून ठेवलंय ते सगळं आभार एवढं ते आपल्याला करणं शक्य नाहीये. आता ते पुन्हा करायचं आहे. आणि म्हणून तुमच्या समोर ही समाजरत्न ठेवण्याचा घाट हा मनीष पाटील यांनी घातलेला आहे. हे सगळ्या विद्यार्थ्यांच्या समोर आज जेवढ्या सगळ्या लोकांचा सत्कार झाला. आम्ही जर त्यांच्यापासून प्रेरणा घेतली तर तुमच्यातलेच उद्या ते सगळी समाजरत्न ही तुमच्यातील असतील की नाही? नक्की परीक्षा घेऊ. तुम्ही सगळं ऐकताय. आता संदेशवाडी सरांनी सांगितलं की आमच्या चिंचोली हायस्कूल मधली सगळे विद्यार्थी खूप हुशार आहेत ना? मग मी जेवढं बोलतोय तेवढं तुम्ही माझ्या मागून बोलायचंय. ओके? बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. का मी जय बोललो होतो? मी काय बोललो होतो? माझ्या मागून मी जेवढं बोलतो तेवढंच बोला. संदेशवाडी सर, तुम्ही सांगितलं ते चूक ठरलं. सगळ्यांनी बोलायला पाहिजे होतं छत्रपती शिवाजी महाराज की. आज काय गोष्ट झाली मित्रांनो माहिती? कोणीतरी माझ्यासारखा येतोय, छत्रपतींचं नाव घेतोय आणि आम्ही फक्त जय बोलत बसतोय. आपल्याला जय बोलायचं नाहीये. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे आपण घ्यायचं आहे आणि आपल्या मागे जय बोलणाऱ्यांची फौज निर्माण करायची आहे. आजचा हा जो कार्यक्रम होतोय तो त्यांच्याकडून होतोय. त्याचं नाव आहे स्वराज्य प्रतिष्ठान. स्वराज्य हा शब्दच आमच्या छत्रपतींनी आम्हाला दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि स्वराज्य घडवलं. आज छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हाला पूजावं लागतंय, बजावं लागतंय, त्यांचे विचार घेऊन पुढे जावं लागतंय. आणि म्हणून सगळ्यांनी ठरवायचं हा कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांनी की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्ण प्रेरणेने आम्ही स्वतः उभे राहू आणि यांच्या सारख्या समाजरत्नासारखेच आम्हीही समाजरत्न होऊ आणि समाजाची सेवा करू. समाजसेवा म्हणजे काय? तर समाजाने जेवढं मला दिलंय तेवढंच मी माझ्या समाजाला देणं. आणि मी जिथपर्यंत घडलोय त्याच पद्धतीनं इतर रत्नही घडली पाहिजे. तो समाजही त्याच पद्धतीने घडला पाहिजे, त्याच वाटचालीवर गेला पाहिजे. आधी सगळ्यांना पैसा पाहिजे, सगळ्यांना मान पाहिजे, सगळ्यांना प्रतिष्ठा पाहिजे. मात्र अशा वेळेस जे समाज महान ठरवून निघाला पाहिजे ते काय अशा कार्यक्रमांमधून ठरवून निघतं. आणि म्हणून असे कार्यक्रम होणं गरजेचं असतं. जेवढ्यांचा सत्कार झाला तेवढ्यांना एकच सांगेल की तुमचा सत्कार का झाला. तो सत्कार याच्यासाठी झाला की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रामध्ये काहीतरी भव्य दिव्य करून दाखवलंय, नाव लौकिक मिळवलाय. हा नाव लौकिक एक दीपस्तंभासारखा ठरावा. आमच्या सारख्या लोकांना तो प्रेरणादायी असावा. आणि आम्ही जेव्हा कुठे अंधारात अडखळत असू त्यावेळेस तुमच्या विचारांची प्रेरणा ही आम्हाला मिळाली पाहिजे. आणि म्हणून प्रत्येकाने आपलं चरित्र लिहिलं पाहिजे. मी इथपर्यंत पोहोचलो कसा, मी इथपर्यंत आलो कसा, मला अडथळे किती आले. म्हणजे आज ज्यांच्या हातून सत्कार झाला म्हणजे खरं तर असे हात फार कमी असतात. ज्यावेळेस सत्कार मूर्ती आले आणि आमचे मित्र
की त्यांचा सत्कार शरद पाटील करतील. मी सांगितलं प्रकाश पाटील साहेब यांच्या हाताने याच्यासाठी करा की पाटील साहेब आमच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर त्या सत्कार मूर्तीला लाल वाटते की चला मी कोणाच्या हस्ते सत्कार घेतलाय. तू फोटो घरात लावावी की नाही, की घरी जाऊन बायको दाखवायला कसा की चला बदमाशांच्या हस्ते आमचा सत्कार होतो. चांगल्या माणसांच्या हस्ते सत्कार व्हायला हवेत. आणि म्हणून मनीष पाटील तुम्ही आज प्रकाश पाटील साहेबांना बोलवलं. आमदार साहेब ते तीनदा हॅट्रिक मारून इथे आलेले आहेत, त्यांच्या हस्ते तुमचा सत्कार झालाय. ज्या पद्धतीने प्रकाश पाटील यांनी आपलं शून्यातून साम्राज्य उभं केलंय, त्यांच्या पवित्र हातून जेव्हा तुम्हाला पुरस्कार दिला जातो तेव्हा त्या पुरस्काराचं ओझं हे खूप मोठं असतं. आजपासून तुमची जबाबदारी वाढलेली आहे. एक समाजरत्न आम्हाला नको, तुम्ही समाजरत्न म्हणून घडला असाल, तुमच्या मागे तुमच्या साथीत 100-200 जर समाजरत्न जन्मात आली तर आपण हा समाज बदलवून टाकू, हा विचार बदलवून टाकू. आणि म्हणून मी सुरुवातीलाच बोललो की आम्हाला सुरत बदलायची, सिर्फ हंगामा खड़ा करना हमारी मकसद नहीं है. हमारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. हा समाज जेव्हा बदलेल, विचार बदलेल, तुमच्यासारखे समाज रत्न जेव्हा रस्त्यावर येऊन सांगतील की हे चुकीचं चाललंय, म्हणजे राजा नागडा आहे, तर तो सांगण्याची हिंमत तुमच्यामध्ये पाहिजे की हो राजा तू नागडा आहेस. ही सांगण्याची हिंमत जेव्हा तुम्ही समाजामध्ये पोहोचवाल तेव्हा खऱ्या अर्थाने तुमच्या सत्काराला मोल प्राप्त होईल. आणि आमच्या मनीष पाटील यांनाही कुठेतरी चांगलं वाटेल आणि मनीष पाटील यांचाच हात हातात घेऊन आणखी इतर लोकही पुढे येतील आणि समाजातील चांगल्या रत्नांचा सत्कार करतील. खरं तर खूप बोलायचं होतं, बोलायचं आहे, मात्र प्रकाश पाटील साहेब इथे असताना त्यांच्या समोर जास्त बोलणं म्हणजे त्यांच्या समोर बोलणं म्हणजे सूर्यासमोर अगदी काजव्याने चमचम करण्यासारखी बाब आहे. म्हणून मी आमदार साहेबांना, मनीष पाटील यांना शुभेच्छा देतोय आणि इथेच थांबतोय. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.